मुंबईतल्या परळ या मध्यवर्ती परिसरातल्या 100 वर्ष जुन्या दामोदर नाट्यगृहाच्या पाडकामाला अखेर आजपासून सुरुवात झाली। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या पाडकामाची आज पाहणीही केली। सोशल सर्व्हिस लीग या पालक संस्थेकडून आधी त्यांच्या शाळेच्या इमारतीची आणि मग दामोदर नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। पण दामोदर नाट्यगृह होतं तिथेच त्याचा पुनर्विकास व्हावा अशी मागणी सहकारी मनोरंजन मंडळ आणि नाट्य क्षेत्रातल्या दिग्गज कलाकारांनी केली आहे। दामोदर नाट्यगृहाच्या दुसऱ्या जागेत पुनर्विकासाला त्यांचा विरोध आहे। राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही दामोदर नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाचे पडसाद उमटले होते। त्यानंतर नाट्यगृहाच्या तोडकामाला स्थगिती देण्याची घोषणा ही अधिवेशनात करण्यात आली होती, पण सोशल सर्व्हिस लीगनं मे महिन्यापासून पुन्हा तोडकाम सुरू केले। त्या ठिकाणी दामोदर हॉल त्या ठिकाणी पाडून आज शाळा होईल। याचं कारणच असं आहे की या संस्थेमध्ये 3000 मुलं आहेत। प्राथमिक महानगरपालिकेच्या शाळेपासून नाईट कॉलेज, माध्यमिक शाळा, CBSE अशा 3,500 मुलं आपल्याकडे शिकत आहेत। अशावेळी शाळेच्या ठिकाणी शाळा बांधायचं म्हटलं तर पर्यायी जागा आमच्याकडे नाही। शिकवायचं कुठे हा प्रश्न आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेने दामोदर हॉल डिमॉलिश करून त्या ठिकाणी शाळा बांधायची आहे। ते आमचं 2 वर्षाचं प्लॅनिंग आहे आणि शाळातली मुलं शिफ्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी दामोदर हॉल होईल। आंदोलन यासाठी आहे की पुनर्विकास करावा, पण त्यासाठी एक्झिस्टिंग जे आपली संस्कृती, कला ह्या सगळ्याचा भकासपणा करून पुनर्विकास अपेक्षित नाहीये। महाराष्ट्र शासन जर इंग्लंडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणजे बंगला हे करण्यासाठी जर काही कोटी खर्च करू शकतं, तर ही जिवंत स्मारक आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या खोलीमध्ये 2 वर्ष अभ्यास केला आणि वकील झाले, ज्याच्या जोरावर त्यांनी राज्यघटना लिहिली, ती बिल्डिंग आपण जमीनदोस्त करतो। म्हणजे आपल्याकडे काहीच त्याची एक लाच सुद्धा नाही की बाबा काय करतोय आपण विकासाच्या नावाखाली। तर आम्हाला अशा या गोष्टींसाठी आमचा विरोध आहे। तुमचं आंदोलन सुरू राहणार नक्कीच, पुढे पण नक्कीच, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।